उसी रोड पे हंसना. अश्विनी आले का तुम्ही? हा हे बघ अजून काय लागत असेल तर सांग. हा अरे देवा, आंबे नाही आणले. अगं, आंबे नव्हते थोड्या वेळाने येणार होते. काय 2 दिवस झाले सांगते आंबे आणायला, तुम्ही आंबेच आणत नाही बाबा. थोड्या वेळाने आणतो मी गाडी लावतो सावली. हा हा हा. लय ऊन आहे बाबा. आशू आशू हा. काय करते बाळा? मी का रील्स बनवते. रील बनवा, व्हिडिओ बनवा, सगळं बनवा, पण नवऱ्याला जेवाय नका बनवू. जेवण आहे ना रातचं, काय झालं? हा मग रात्रीच्या 2 चपात्या आहेत, भेंडीची भाजी आहे, तीच खायची. कामावर जायचे मला. मग काय झालं, घेऊन जा ना कामावर, काय विषय तर. अरे रात्रीची भाजी कामावर घेऊन जातात. अहो तुम्हाला परपंच करायचा कळतो का कसं करते ते? नाही नाही सांग मला, परपंच कसा करतात सांग आता तू. आता जे आहे ते जेवण घेऊन जावा, वेस्ट कशाला घालवायचं. मी म्हणते मला काय लागलं तर नंतर आहेत केळी वगैरे खायला, 2-3 टोमॅटो वगैरे, मला वाटलं तर मी नंतर बनवून खाईल. तुला लागलं तर आणि मला लागलं तर मग आहे 2 रच्च्या चपात्या म्हणलं ना. अरे तू आता आता लई अडगत करायला लागले बाबा. स्वयंपाक कर, मला कामावर जायचंय. तुम्हाला माहितीये ना मला कंटाळा येतो. का हो नेहमी तुम्ही असं करत असता, मला त्रासच देता तुम्ही. राहू अरे तुला एकच नवरा आहे, मला एकच बायको आहे. तस त्यानुसार वागाव माणसाने. जरा स्वयंपाक कर, मला कामावर जायचे. एक नवरा मग दुसऱ्यांना 2-2 नवरा 2-2 बायका असतात का? माझं म्हणणं तसं नाहीये, पण तुला एका नवऱ्याचं काम होत नाही, एका माणसाचं काम होत नाही. नाही होत मला काम, तुम्हाला माहितीये ना. मला काय माहित नाही. उठ, ते टमाट्याची चटणी तरी कर, नाही ते हे काहीतरी करून दे मला. जा तुम्ही बनवा. धरा. हा बनवा. मी एकदा नाही बनवत म्हटल्यावर नाही बनवत. अरे मी नवरा आहे का बायको मला काय कळा ना बाबा. माझ्या एकदा सटकली ना, मग तुम्हाला माहितीये दिवसभर ना ते हाय ते पण भेटणार नाही जेवण तुम्हाला. उठ ती का स्वयंपाक कर, कामावर जायचे मला. मी स्वयंपाक करणार बघा. अरे माझीच बायको आहे का? कालपर्यंत आईला 7ला डबा करू का, हे करू का म्हणायची, आणि आता जेवणच कर ना. आशू ए आशू, अश्विनी. तुम्ही लाडी गुडी लावू नका, मला सांगते. मला उगाच मी ना, मला लई चिडचिड व्हायला लागली आता. मला तुमचं लय राग यायला लागलाय. हे बघ तू आता लय बदलायला लागली बरं का. मी आता सांगतो यायला. अरे मी काय शिवी दिली नाही, मारलं नाही तर रडायला लागली. अरे काय खैस आहे का काय तू? मी माझ्या मैत्रिणी सोबत चालली फिरायला, आमचा प्लॅन झालाय. मैत्रिणीला बी घोडा लावून तुला बी घोडा लावून. आता सांगतोय काम असे काम कर, डबा देणार नाही मला ते सांग. तुम्ही दुसऱ्याला कशाला बोलताय? मग तुला तुमच्या मित्राला बोलले, तुम्हाला किती राग येईल? काय गरज होती तिला बोलायची? तू ज्याला बोलायचं त्याला बोल. तू डबा करणार आहे का नाही तेवढं सांग मला. नाही करणार. नाही करणार? नाही. डबा नाही करणार तू? नाही करणार. काय करायचं? मार खाऊ नको माझा, डबा कर. म्हणजे तुम्ही मला मारणार? तुम्ही मला मारणार? का धमकी देते काय मला? मारीन मी खरंच. मारून तर बघा काय होतंय बघा. अरे बाई नको भांडण करू, जा स्वयंपाक कर, मला डबा दे पटक्यानी. आजचा दिवस बनवणार. हा आजच्या दिवस बनव बाई, उद्या मी दुसऱ्या बायकोन आणतो काय? दुसऱ्या बायकोंना? मग आजच्या दिवस बनवणार म्हणले मी काय येडा बेडा वाटतो का तुला? तू डबा करणार आहे का ते सांग मला. मी म्हणलं ना आजच्या दिवस बनव, दुसऱ्या बाईकडे तुमचं काय काम आहे? कुठली बाई तुम्हाला डबा देणार आहे? बरं कोण आहे ती? आजच्या दिवस बनव, उद्या कोण आहे ती बाई सांगा आधी, कोण आहे? आता तर बनवणारच नाही. बनवायला चालले होते पण नाही बनवणार. काय मीच बनवतो, मलाच करायचे कामाची. बनव. काय झालं? मला पण बनवा हो. आशू मी काम करून करून ना ए अश्विनी, वाळून चालले आजकाल. अश्विनी भया हिचा नाताफाटा. अरे काय जेवण बनवते का नाही आज ती? अश्विनी 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 काय झालं काय? काय झालं? कशी दिसते मी? हे अरे बाई तू काय खायचं काय कळा ना. अरे बाजूला
काय झालं? जेवण केलं काढली आणि मग बाई तुला बरं आहे ना बरं आहे ना काय झालं? नीट आहे का? नाही नाही असं विचारलं काय विचारू? म्हणजे विचारलं का अरे दुखत आहे तू ह्याला. आराम कर तू दवाखान्यात झाले तुम्ही अहो, मा दुखायला लागले काय दुखतंय? पोट पोट का? हा लवकर या. लगेच होतं तो बरं आहे ना पण हा बरं बरं. अरे या बायकोला झालंय काय कळा ना बाबा कामाला लावतो घोडा तिकडं पण हिला काय झालंय मला बघितलं पाहिजे पडलं काय तुला बरं झालं तू आला काय आले तू होता कुठं कुत्र लागलं काय माग नाही फोन लावतो तुला फोन लागा ना काय व्हायना फोन सायलेंट काय आले काही नाही झालं ते विचार कोणला काय नाही आलं अरे मी बाजार घेऊन आलो हा घरात गेलो हा घरात गेल्यानंतर बायकोला फक्त म्हणलं स्वयंपाक कर हा बाई लागले हसायला अयो येड्यागत हसायला लागले डोकं बिकं खाजवायला लागली मला भीती लागली वाटायला काहीतरी कर भाऊ बुद्धीत लागलं काय हा रा बाबा तसंच काहीतरी झालं अशा हसती अरे तुझं हसणं बघ मला भीती वाटायला लागली. तशी हसती बाबा ती चालेल, एक काम कर मग काळी झालाय लागले गण आपण आहे का तो खालचं मंदिर बसला गणाप्पा हा त्याच्या इथं ना एक हे आलेला आहे बाबा गणाप्पा तिथं बाबा आलाय हा. तो भूतच काढतो एका झटक्यास हा आणि तुला 100% त्याच्याकडे जा अरे नुसती हसती ती तू काय कर आज ते बाबाकडे जाऊन ये मग बाबा काय म्हणते बघ मग बाबा काय घालून का पण ते हा घालते स्वयंपाक नाही करत काय नाही करत आमच्या जरी भूत लागलो त्याच्यात मी घातलं गणा त्यांना आप्पाची इथे आले आप्पाची मंदिरापाशी आप्पाची इकडे जा इकडे मंदिरापाशी खाली अवघडच खेळ बा तुला काय वाटलं माझ्यापासून पळून जाशील 150 वर्षापूर्वी मेलेला तू आणि तुझं भूत या अंड्यात कैद करणारा टिंगर बाबाजी बस बाबा बस बस आवाज नाही करायचा तू शांत बस तुझ्याकडे नंतर बघतो केराई खाले बाबा कोणा संग बोलत होते हा? हा? तुझी बायको माझी बायको हा. छळती तुला हा? कुठलाही पुरुष हीच समस्या घेऊन येतो बोल माहिती समस्या झाली बाबा बोल काय काय झालंय ते बोल बाबा हो 6 महिने 6 वर्ष आपलं सॉरी 6 वर्ष 6 महिने झाले लग्नाला पण माय बायको एक काम ऐकत नाही माझं उठता बसता मलाच काम सांगते सकाळी तिला म्हणलं स्वयंपाक कर तिने काय केलं आज हसत बसली ती मग मला भीती वाटली बाबा मग माझा मित्र म्हणला तुम्ही इथे ते काहीतरी करता करतोय मी पण करतोय सगळे उपाय करतो करा ना बाबा करा मधला बोटदार कोणाचं माझा धरलं बाबा काय पण धरला होतंय हा हम्म, हा हम्म. हा अतृप्त आत्मा आहे तुझ्या बायकोच्या शरीरामध्ये एक अतृप्त आत्मा आहे अरे चटपटे गांजा लखपती बाबा सदानंद एकच उपाय काय 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 उपाय केळ घे बायकोने बी केळच दिल्या तू पण केळच दे हे खा मी खावं लागेल भूक तर लागली बाबाले खाऊ द्या मला केळ खाल्ल्यावर काय म्हणतो बा जुलाब लागणार आहेत बायकोने हाय सोडले तू जुलाबा सोड अजून काय करतो बाबा जुलाब लागतील कोणाला? एक गोष्ट लक्षात ठेव घरापासून 10 किलोमीटर लांब जुलाब करायला हो आणि दुसरा उपाय तो सगळ्यात महत्वाचा आहे तुझ्या बायकोची बहीण तुझी मेवणी तुझ्या बायकोची आई तुझी सासू हा त्या दोघींना बोलून घ्यावं लागेल तुला कशाला कशाला काय विचारतो हळू बोला उपाय हे अंड घे अंड पण घेऊ ऐक, बाबा ऐक, गप. त्यात बसायचा कोण आहे बाबा कोण आहे सांगितलं तेवढा करायचा कोण आहे माय बायको आहे कोण आहे त्याच्यामध्ये
हा 500 वर्षांपूर्वी मेलेल्या माणसाचं भूत. बाबा भूत देताय बोट देताय असं छळत होता. कोण 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 बाबा 500 वर्षापूर्वी छळत होता तुम्हाला? आणि भूत काय साधा सुद्धा नाहीये. मग बाबा कोलकात्याचं भूत आहे. कोलकाता बंगाली माणसाचं भूत आहे. तिकडून कैद करून आणलंय. त्याला घरी घेऊन जाऊ. त्याला घेऊन जा. हा आणि त्याला तोमाका जो बोताया है. हा हा तमकोच जेवायला जायचंय माझ्या घरी. हा बाबा केळं दिलंय, बोट दिलंय, अंडा दिलंय. बाबा कोणत्या कोंबडीचं आहे? कोंबडी काय साधी सुधी नव्हती. कोंबडीचं सोड. हा सोडलं. ते अंड आहे ना. हा धरलंय. ते अंड हा सुकून हुकून जरी फुटलं. हा तरी 500 वर्षापूर्वीच त्यातलं असलेलं भूत हा ते तुझ्या मागे लागेल. मरशील. बाबा मला ते भूत लांब घालवायचे बाबा. ह्याच करू काय? हे अंड आहे ना हा तुझ्या बायकोच्या जवळ दे. आणि तिला काय म्हणू? ते कायम तुझ्या बायकोच्या जवळ राहिलं पाहिजे. अंड ठीक आहे बाबा. ह्याने जाईल ना सगळं? जाईल. अरे चटपटी कांदा लखपती बाबा सदानंद जय जय आनंद. मार्टिन sleep now. Take rest. We'll meet tomorrow. बरं आहे ना? काय म्हणला डॉक्टर? हा डॉक्टर काय म्हणलं हे अंड दिलंय डॉक्टरनी. अंड आयुर्वेदिक डॉक्टर होता. आयुर्वेदिक. आहेच माहिती. हा तो म्हणला हे बायको पशी ठेव मग तो पोट दुखाचं बंद होईल. हे तुझ्या पशी ठेव सारखा. काय माझ्यासाठी ठेवशील ना? माझ्यापाशी ठेवायला हा सांगितलं. फक्त ठेव. फुटेल की हो. नाही फक्त जपून ठेव. बरं बरं ठीक आहे. अंडर जपून ठेव. चालते. कोलकात्यावरून आणलंय. कलकत्त्याला गेलतो हा, नाही मग? डॉक्टरनी कलकत्त्यावरून आणलंय. तामको चोको खाचो खोतो काहीतरी म्हणला त्याला डॉक्टर. तोंड तुमच्या पैसे ठेवा. मी पोट दुखत बघा. बरं वाटलं बरं वाटलं. पोटात बरं वाटलं. पाणी व्यान थोडं प्यायला. पाणी हा थोडं. बरं ठीक आहे. अंड सोबतच घेते. हा अंड दिलं बाईने काम ऐकलंय. वा 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 वा. सासूला फोन लावला पाहिजे. अरे मा फोन कुठे आहे? फोन कुठे आहे माझा? फोन कुठे आहे? द्या कोणीतरी फोन द्या रे मला. फोन द्या. हॅलो कुठे आहे मामी? घरात काय करताय? माझ्या घरात लवकर या. आल्यावर सांगतो. अहो हसू नको बरं नाही बाळा तुला पाणी आण म्हणलं होतं ना? आणलंय की. किती आणलंय? अरे अंड्याने पाणी पिलं काय? अहो जादूचा अंडा आहे. जादूचा अंडा आहे. जादूचा अंडा आहे. जपून ठेव. हा बरोबर. पाणी बी आणत नाही. तर तुम्ही प्या जावा. मी पितो पाणी. तू पाणी पिऊ ना. तू अंड जपून ठेव. झोपून ठेवते. ताप कोचो काहीतरी म्हटला बाबा त्याला. आशू 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 काय झालंय? थांबा तू उठ ना. सर तुला कोण सांगितलं यायला? हा थांबा माझं हे इथं बसून होत. ती हे इथं ते माझं मिस्टर इथं. हा अगं अंड्याला घेऊन करून झोपली. कोण आणलंय? दाजीला दिला हाकलून. बसा. आता ते बाहेर झोपले तू या अंड्याला घेऊन. बघा ही म्हणती बाहेर झोपली. हिच्याकडे बघायचं का तुला? बघायचं का तुझ्याकडे? बघायचंय का? ही का कल्याण नाही. कुठून आणले? बोला कुठून आणले? ते आणले परत. माझं नवरा ही हा बोला. अशी का करते तू? असं ती काय ते अंडे घेऊन झोपती काय? तू बरी आहे ना? हा बरी. हिला सांगा मी बरे आहे का? सांगा. बघा हिच्याकडे. हिच्याकडे बघा हिच्याकडे. माझ्या
बाहेर झोपवलं दाजींना का बरं बाहेर? झोपा थांबा 2 मिनिटं. अगं त्या पाहुण्याला जेवायला नाही काय नाही ते अंड घेऊन तू काय करतेस? कुठला पाहुणा? कोण पाहुणा? तुझा नवरा. माझा नवरा कुठे? दिला हाकलून. ए नवरा कुठला? हे माझा नवरा आहे. हे माझा नवरा आहे. अगं जरा ऐक ना, आई आली, बहीण आली, जरा मग पाण्यात मी काय करू? जावा निघा निघा घराच्या बाहेर. उठा उठा निघा. काय झालं हिला? सासूबाई सासूबाई कुठे हे बघा. अहो ते अंड्यालाच नवरा म्हणते. हे बघा मला लय भीती वाटते सासूबाई. काय केलं माय पोरीला तुम्ही असं? मी काय केलंय तिला? मी आपला फक्त भाजीपाला आणलाय आणि ती जशी हसायला लागली बघा. अहो चांगली पोरगी दिली होती तुम्ही, काय केलं माझ्या पोरीचं असं? ही चांगली आहे. चांगलीच होती. चांगलीच आहे ती. मग ती चांगलीच आहे पण आता तिला सवय वाईट आहे सासूबाई. काय झालं ते तिला? अहो तिने तुम्हाला घेऊन झोपायचं, ते अंड घेऊन झोपत होती. अहो महिना झाला मी आता झोपन म्हणती. ती झोपतच नाही. तुम्ही का नाही झोपले तिथं? अहो मी झोपलो की लात मारते मला. आणि जिथं नको तिथंच लात मार. सासूबाई बघा तुम्ही कुठं जाऊ नका. तुमची लय गरज आहे मला. हा, वाटलं ही द्या. हे बाबा आपले हिच्या संग माझं लग्न लावून द्या सासूबाई. ती तुम्ही घरी घेऊन जावा. तिचं बी तसं करता तुम्ही. नाही, ये इकडं. तू अमृता अगं, तू इकडे ये. नको या बघा सासूबाई तुमची पोरगी तुम्ही बघून घ्या. काहीतरी मदत करा मला. काय मदत? काहीतरी करा. नीट उभा राहा. टांगड्या अशा काय केल्यात? घाबरलो होतो. आम्ही घाबरलो. हे बघा सासूबाई मला आता तुमची लय गरज आहे. तुमची पोरगी अंडा घेऊन झोपती. हा. तुम्ही मला 3 दिवस झाले जेवलो नाही. मला जेवायला हा. द्या. तुमची लय पाहिजे. जेवण बनवते मी. जेवण बनवते. देवा. हा. मी आहे ना तुमची काळजी घ्यायला जायची. बाई कसं आहे तू खरंच नाही काळजी घेणार? बघ आता नाही तर ती अंडा घेऊन झोपन. तू जेवाय दिसे ना मला टाइम. खरंच तुम्हाला जेवाय देणार? हो मी आहे ना तुमची काळजी घ्यायला. चल काळजी घे माही. चल ये. कसं असतंय आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. सासूबाई बारीक झालं का? काय काय काय? किती काळजी तुम्हाला माझी. नीट बसा. काय झालं? नाही नीटच आहे. हा मी काय म्हणतो काय काय? कुठे गेलं कसं काढायचं? हा वा 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 सासरे बुवा गेल्यापासून लयच भारी दिसता हो. हा दिसते. हा हा लयच घाई केली मी लग्नाची. हा गाय केली. हा ना होय. मग हा मी काय म्हणतो मला हे द्या ना. काय 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 काय? मूग द्या. मग मूग सांग तसे पटकून. असं काय करताय? नाही 4 दिवस झाले मूग तशीच आणली. हा. तिला किड पडतील म्हणलं हा परत- मूग द्या. हा मग हा? सांगा ना तसं. नंतर मला हा पाणी द्या. पाणी हा देते. मी काय म्हणतो 2-3 ही दिवस. साडी काढून टाका तुम्ही. म्हणजे ही साडी काढा. साडी काढू. खराब झाली ना. हा झाली. आणि मी नाही आणले कपडे. कपडे आणले नाही आणले. मग बिना साडीचं राहा. मग म्हणजे तिचा ड्रेस घाला. तसं स्पष्ट बोला ना. फस्टच बोलतो सासूबाई. वाड्यात बोलू नका. नाही, मी कोड्यात कधीच जाऊ मी. जा. तुम्हाला काय आणायचं का? काय? चॉकलेट कॅडबरी आईस्क्रीम नको नको आवर आणा. हा चकोबार. चोकोबार खाना लय आवडतो चोकोबार तुम्हाला. ठीक आहे द्या. हा नाही लक्ष द्या. द्या ते लक्ष. द्या बाई ह्यो काय काय कराय अशी पाहुणा असा काय करायला लागले? ओ दाजी काय करता? काय करता? बसलोय बसू दे. तेव्हा बहिणीने 4 दिवस झालं बसून नाही दिलं मला. अहो काय बसता चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ. अहो काय तुम्ही त्या दीदीच्या नादाला लागतात. चला कुठेतरी फिरायला मला घेऊन. एक तर एवढ्या दिवसात मी आली. कसं असते फिरायला गेलो असतो आपण पण तू या बहिणीची परिस्थिती बघितली ना कशी. तिचं काय नाही हो. ती लगेच बरी होईल 2 दिवसात. 2 दिवसाचा आजार नाहीये तेव्हा भाई. तुला नाही कळायचं ते अंड्यात काय आहे. कोलकाताचा अंडा आहे कोलकाता. अहो, काय ते अंडे घेऊन बसला.
तुम्ही मला नका काही सांगू. एक तर तुम्ही नुसती दीदी दीदी करता, दीदी तुमच्याकडे लक्ष बी देत नाही. मग मी काय काय करू? मी एवढं तुम्हाला बोलते आणि तुम्ही असं करता. मला तुमच्यासोबत लग्न करायचं. हो. नका नका नका, एकच लय झालंय मला. कसं आहे, तू अजून लय बारीक आहे बाळा. लग्नाचं नको विचार करू. काय नाही होत, ग बस. तुम्ही असंच करता. मग कसं करू मी? तू सांग कसं करू? हं? नको बाई, तुझ्या संग लग्न नको, अवघड होय. काही नाही होत. अगं बाई तू अहो, मी आईला बोलते ना, तुम्ही कशाला टेन्शन घेता? दीदीला बोलते मी, दीदी तर तशी बी येडीच आहे. तिला येडी म्हणू नको. ग बसा, काही नाही होत. तिला येडी म्हणू नको. आहो, अय, ती माझी बायको आहे. मग तुमची बायको आहे तर काय झालं? मग तू पण माझी बायको. मी व्हायला तयार आहे की. हं, ठीक आहे. मी आईला बोलते, तुम्ही नका टेन्शन मग घेऊ. मला- चला आपण फिरायला जाऊ. काय जाऊ नको काय? अहो चला. नका काय? नका नका काय? जाऊया बापू. हा काय झालं, लय चिंता गती? सासूबाई, हं? तुम्ही तिच्या ड्रेस मध्ये काय दिसता हो? केसा हात गुतला केसा. अहो, चांगल्या शॅम्पूने धुतल्याने. होय, क्लिनिक प्लस शॅम्पू. क्लिनिक पैसे बघू. सुगंध सुटला. लय भारी सुगंध येतो माहिती आहे का? मी नाको टेन्शन विसरून गेलो हा सासूबाई. का? हा, मी काय म्हणतोय, हं. तुम्ही इथंच का नाही राहत? इथं आता लेख बरी होस राहते ना इथं. नाही नाही, मग? लेख बरी झाली तरी इथंच राहा ना. लेख बरी राह. हा, त्याला काय माहिती राहायचं इथं. मी ना तुमची लय काळजी घेईन सासूबाई. अच्छा. तुम्हाला सांगतो, मी ना तुमचा हात दाबन, पाय दाबन, गळा नाही दाबणार मी. पण मी तुमची लय काळजी घेईन सासूबाई. तुम्ही इथंच राहा. असं म्हणताय? हा, मी ना खरं तर ना तुमच्या पुरी जागी मी तुमच्याशीच लग्न करायला पाहिजे होतं. काय बोलताय? अहो जाऊया बापू, तुम्ही माझ्या दुखत्या रगवर एकदा या आयते बोला. माझ्या दुखत्या रगवर तुम्ही बोट ठेवले. डायरेक्ट म्हणजे तुमचे सासरे गेल्यापासून हा, लय एकटी पडले होते मी कुठं? घरात माझ्या. घरात पडले. हम्म. आता नाही पडायचं, मी आहे ना आता. आता इथं पडू? नका मग पडू नका. सडत पडू इथं? सडायचं नाही, मग? मी आहे ना. मी फुलवून ठेवीन, रोज पाणी वतल मी. फक्त तुम्ही तर राहा सासूबाई. काय झाले, तुमची पोरगी अंडा घेऊन झोपती, हा, आणि तुम्ही एकटेच बाहेर? मी एकटा आता बाहेर झोपतो. हा. मला कोणतरी सोबत पाहिजे हो. हा होय. हा, राहता नाही तर. हा, भाकरी कालवण करायला राहील ना? नाही नाही, भाकरी कालवण नाही करायचं तुम्ही. मी तुम्हाला रोज पिझ्झा, बर्गर, कुरकुरे, चिप्स, कोका कोला घेऊन येईन. नक्की? पण हाय, तुम्ही रस राहा. नक्की ना? हा, तुम्ही सासू मी आहे ना. तुम्ही अजिबात काळजी नाही करायची. तुम्हाला कोका कोला देईन. अगं मला चक्कर आली होती. चक्कर आली तू होती. जरा थोड्या वेळाने ये, जा. बस, थोड्या वेळाने तू जा. बस खाली बस. अशी कशी चक्कर आली? खाली बस. अशी कशी चक्कर आली होती? तुला तर माहिती आहे ना, मला दाजीसोबत लग्न करायचं होतं, तरी पण तू दाजीसोबत थांबली तिथे. तुला काय वाटतं का? तुला चांगला नवरा भेटन, चांगला मुलगा भेटन, दाजी बघून ते देते. काय करते तुम्हाला आता सांग. अगं काय तुझं दाजी, मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं ना. काय झालं, तुझ्या आईला चक्कर आलती म्हणून मी सहज म्हणलं झोप बाबा झोप. काही नाही, सोडलंय. पण सासूबाई, हा तुम्ही जाऊ नका. हा, नाही जात आरू. मी आहे. अहो दाजी, मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं ना, मला तुमच्यासोबत लग्न करायचंय. तुझी ताई आहे ना, तू कस काय लग्न करीन दाजी मला सोबत? काही माहित नाही ताईच. बहिणीचा संसार वाटवत होता का? चटपटी कंचन ए, काय कोण आहे? बाबा, अंड्यावाला बाबा आहे, अंड्यावाला बाबा. अंड्यावाला हा, बाबा अंडे त्याच्या हातात. बाई कसं बरं आहे का? हा? जागा करा मला बसायला. बसा ना बाबा, बसा. आमच्या नाही, बोका. इकडं बसा तुमचा जाळ नाही नाही, इकडं बसू करा. द्या बसू द्या. माझ्या जाळी नको. वयो. बाबा इकडे कसं काय वाट चुकलात बाबा? बरं आहे का तुझ्या बायकोचं? बाबा माझ्या बायकोचं बरं आहे, पण आता सध्या सासूबाईचं मेवणीचं बिघडलंय गणित. इकडे 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 नाही का बघा बाबा, झालेचे डोळे लय बेकार येते. काय खाते काय माहित. वास किती घाण येतोय त्याचा. हो असं म्हणून आत्तर यांचं ते बाबा. आता नाही, हा, गेली 15 वर्ष मी आंघोळ केलेली नाही, अयो, त्यामुळे वास येत असेल कदाचित. पण इकडे कसं काय येणं केलं बाबा? आपण नको अंड देऊच नका बाबा. त्या एका अंड्याने घोळ केलाय. माझी बायको रोज मला एक गोष्ट सांग, दोन सांगतो बाबा. तू मला कपडा लत्ता करणार होता, त्याचं काय झालं? कपडा कशा 15 वर्ष आंघोळ करताना कशाला कपडा लागता पाहिजे तुम्हाला? काय देतो देतो. अंडा फोडू का? अंड फुटलंय बाबा, ते वरून फुटलंय. त्यात भूत बाहेर नाही यायचं ना बाबा. अयो, आता कुठलं तुझ्या अंडं? हातात आहे म्हणल्यावर बाहेर येणार. आणि ती
तिकडं जा ना. आमच्या घरात काय लागलं आणि तुमच्या दोघींना ते भूत लागणार. काय संमत येतो मूर्ती बाबा सगळ्यांच्या मागे लागू त्या पण सासूबाईच्या मागे नको. दाजीची भूत तिकडे घेऊन जा. अरे कुठे घेऊन जाऊ? झाडू काय लागलं आमच्या घरात झाडू जिथं जाईन तिथं बाबा तुम्हाला कपडा लागतो. या पोरीचं कुठतरी लफडं चालू आहे. माझ्या संग चालू आहे. कॉलेज मध्ये लफडं चालू आहे. काय बोलता गल्लीमध्ये अजून एक लफडं आहे. माझी पोरगी तशी नाहीये थांबा 1 मिनिट थांबा. अरे खरं सांग. नाहीये आबा तुम्ही खरं सांग. हाय माही शपथ आहे तुला सांग हाय का नाही? माझं काही नाही. अरे माझं काही नाही. तिकडे बाग. हाय बाबा बघतो. तिकडे बघ सासूला बघितलं तर भूक लागेल. कोण बोलतो ताई? मी आद्या. अगं कॉलेजच्या मागाचं किती वेळ भेटायची मला. हे मला काय माहिती घरात मी काय म्हणतो तिकडे बाग. इकडेच बघतोय बाबा इकडेच बघ. बघून इकडे आलो माहिती का जग मारायला बरं झालं तुझं दादी माझ्याकडे तुला काही येड लागले की जा बाबा तू इथून डोकं नको खाऊ. येड लागला का म्हणजे बाबा हे वर का फुटलंय पण? बघतो इकडेच बघतो बाबा. ना तुझ्या आईला तुझ्या बहिणीला. हे बाबा तू जा तुझे पाय पडते जा. हा काय बाबा बाबा हा? मला अजून एक गोष्ट कळलेली आहे. अजून आता अरे या बाबाला का सगळ्या गोष्टी कळतात का काय? तुझं माझं आणि या बाईचं लफडं चालू आहे. नाही काय तोंड्या काय बोलतो हा काळ्या होटाच्या काळ्या डोळ्याच्या काळ्या कपड्याच्या काय काळ्या जीभ तकडे गांजा लखपती बाबा सदानंद पटते ना तुला वय? अगं मुर्दा काय पण काय बोलतोय? दाजी मला तुमच्यासोबत लग्न करायचं होतं आणि तुम्ही असं काय करताय? तू कॉलेजमध्ये नसते करते का तसं काय सांगतोय ना हा? तसं काही नाहीये बाबा लखपती गांजा लखपती. थांबा बाबा 2 मिनिटं. सुद्धा बसवला आणि तुझा पण मुर्दा बसवला आणि तुझा काय गांजा बाबा शेस तू काय तोंड्या? कुठला देवरश आहे अंडा. तू काय करते माझ्या नवऱ्यासोबत काय आणि तू काय करते माझ्या नवऱ्यासोबत अगं काय इकडं हो इकडे हा? इकडे हो. ती म्हणती लग्न करायचं तुम्हाला काय वाटलं येड लागलंय येड लागलंय मला तुझी शपथ मी हिला काहीच बोललो नाही बघ. तीच म्हणली लग्न करायचंय. काय तोंड्या बाबा फॉर्म घेतलं होतं तुम्ही कुठे जाताय मला येड लागलं नाही काही नाही कळलं का तुला येड नाही लागलं? हा नाही, करत नाही. हे बघ मी काय नाही केलं. करायचं का आवडते का तुम्हाला माझी आई हा? तुला आवडतो का मेहू ना खरंच आवडते तुझी आई. लाज वाटतो त्या लाज जरा नाही तुला तर लाज वाटतो काय- जरा. हा? मी काय केलं? भाकरी केल्या मी काय नाही केलं भाकरी केल्या हा? आणि काय करत होती माझ्या काय नवऱ्याला नाही ते बोलत होते माझ्यासंग माझा ऐका बोल तू. या मुलीचं खूप चांगलं होणार आहे नाही, नाही. पण तिचं लग्न हा सांगू का ते- मुलीचं चांगलं होणार आहे मी काय असं नाही तर कपडे काढून घराच्या बाहेर पाठवत अहो थांबा ऐ करा माझा मी कोणता बाबा बिबा नाही. आता थांबा बाबा नाही मग मला अंड कुठून दिलं? कशाला दिलं मला अंड? हा शिव. अगं ताई जाऊ. सांग लवकर. सत्यम किराणामधून आणलं होतं ते चल, हो बाहेर. घ्या तुमचे कपडे आणि बाहेर वा. तर माझे अहो. ड्रेस काढून ठेव चल बाहेर हो. अगं राहू दे 2 दिवस. हा निघा निघा निघा. मग जायचंय का हा? काय नाटक लावली ती हे बघ मग अंड ठेवू दे. हे बघ अशो तसं खरंच काय नाही बा तुझ्यावरच लय जीव आहे ग. कशाला मला ते माझी साडी घेऊन जाऊ का अगं बाई जायची आली तशी ड्रेस ड्रेस पण घेऊन जाते सासू छान दिसतोय. लय छान आहे. कशाला बसता? बसा तिथं. बसा गपचूप. बसा. डोक्याला सण झाला तुम्हाला काय वाटलं बायकोला येड लागलं खूप मी 2 बायका करायला लागला मजा चालली होती तुमची मी ह्या डोळ्यात सर्व बघत होती कळलं का ह्या गुन्ह्यात आहे म्हणून त्या शेतात त्या आंटी लाईन मारत होता ऑफिसात जाताय तिथं त्या पूर्वी लाईन मारत होता तुला कसं काय माहिती? बायकट लाईन मारत होता तुला या कसं काय गुन्ह्याचं आहे म्हणून मी तुमची नाटकं बघत होती कुठपर्यंत जाताय तुम्ही अगं तुझी शपथ तसं काहीच नाही ग. आता ना सर्व करायचं कपडे भांडी धुणं स्वयंपाक सर्व कपडे सकट आणि कामाला पण जायचं काय ते करणार? बघा तुम्ही वर्षभर शिक्षा हे बघ अगं तसं काहीच नाही. वर्षभर हा का नाही करतो तू 2 वर्ष शिक्षा दे पण माझा आधी आई अगं तू स्वयंपाक नव्हती करत म्हणून त्या खालच्या आळीत जात होतो. तू डबा देत नव्हती म्हणून ऑफिसच्या बाई सगळं जेवत होतो. करायला काम. हा? उठा पण तू रागवली नाही ना माझ्यावर? बघते मी उठा नाही नाही आधी सॉरी म्हण. 1 वर्ष काम करायचं सॉरी म्हणू दे मला. हा, माफ 2 वर्ष काम करतो. जाऊ. पण तू मला सोडून नाही जाणार नाही ना? हा? नाही कोणाचे ग अंड करून घालतो तुला. हा हा? त्या अंडा फेकून द्या बाहेर. हा देतो ऐक